वर्तकनगरमध्ये पोलीस स्टेशन जे आणलं आहे ते त्यांनी कागदोपत्री व्यवहार करून पोलीस स्टेशन जे आज तुम्हाला दिसतं आहे वर्तकनगरमध्ये त्याचं श्रेय प्रसिद्ध घोषणा मला आजही लक्षात आहे, चलती है गाडी उडती है धूल, गावस्कर के शंकरराव के हात में गुलाब का फूल. शिवसेनेच्या बाबतीत बोलायचं तर सगळ्यात पहिले वर्तकनगरमधले शाखा प्रमुख होते हरिश्चंद्र नेवासकर. गंगाराम इंदिसेंनी इंदिरा गांधींच्या बाबतीत जे काही भाषण केलं ते फार प्रभावी होतं, ते अनेकांच्या फार काळ लक्षात राहिलं. वर्तकनगरच्या राजकारणाच्या क्षितिजावर त्यांचं नाव हे विस्तारत चाललं होतं, पण ते पक्षीय राजकारणात नव्हते आणि ते नाव होतं. नमस्कार मित्रांनो, आतापर्यंतच्या जुन्या वर्तकनगरच्या आठवणी तुम्ही ऐकत आलेला आहात. त्याच्याबद्दलचा जो प्रतिसाद आहे तो पण मला मिळतो आहे. उदंड प्रतिसाद आहे तुमचा. आज मी ज्या आठवणी सांगणार आहे त्या वर्तकनगरमधल्या राजकीय क्षेत्रातल्या राजकारणाबद्दलच्या, समाजकारणाबद्दलच्या. जेव्हा 1965-66मध्ये हे वर्तकनगर स्थापन झालं तर त्यावेळेस ह्या देशावर काँग्रेसचं राज्य होतं. इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या आणि त्यामुळे वर्तकनगरमध्ये जे काँग्रेस पक्ष होता त्या काँग्रेस पक्षाला सुद्धा एक म्हणजे भली मोठी नेत्यांची अशी संख्या होती. वर्तकनगरचा जो काँग्रेस पक्ष होता तो त्या काँग्रेस पक्षात शांताराम पोतनीस होते, ज्यांनी वर्तकनगरमध्ये पोलीस स्टेशन जे आणलं आहे ते त्यांनी कागदोपत्री व्यवहार करून पोलीस स्टेशन जे आज तुम्हाला दिसतं आहे वर्तकनगरमध्ये त्याचं श्रेय शांताराम पोतनीसांना जातं. शांताराम पोतनीस आणि त्यांची पत्नी सुचिता पोतनीस हे वर्तकनगरच्या काँग्रेसमध्ये होते. आजचा नगरसेवक विक्रांत चव्हाण, त्याचे वडील भीमसेन चव्हाण हे सुद्धा वर्तकनगरच्या काँग्रेसमधलं एक मोठं नाव होतं. त्यानंतर शंकरराव गावस्कर होते, जे भीमसेन चव्हाणांच्या समोरच राहायचे. ते एकदा निवडणूक लढले होते, त्यांची निशाणी गुलाबाचं फूल होतं आणि त्यांची प्रसिद्ध घोषणा मला आजही लक्षात आहे, चलती है गाडी उडती है धूल, गावस्कर के शंकरराव के हात में गुलाब का फूल, अशी ती घोषणा होती. त्यानंतर मनोहर शिंदे होते, जे ठाणा आणि सगळ्या परिसराला मनू शिंदे म्हणून ओळखीचे होते. त्यांचंही एक मोठं नाव होतं. मजदूर काँग्रेसचं ते काम करायचे आणि त्या काळातलं ते फार परिचयाचं नाव होतं, फार मोठं नाव होतं. त्यानंतर रामचंद्र ठाकूर होते. रामचंद्र ठाकूर हे ठाण्याच्या उपमहापौर पदापर्यंत पोचलेलं नाव होतं, ज्यांच्या नावाने आज कॉलेज आहे. त्यानंतर वासुदेव बळवंत माने, वासुदेव माने होते, ज्यांची माने आणि वर्तक गॅस सर्व्हिस ही प्रख्यात होती वर्तकनगरमध्ये. बळीराम नैबागकर, टी.पी. सावंत, ज्ञानदेव चिकणे, मारुती सावंत अशी काँग्रेसची मोठी फळी होती. शिवसेनेच्या बाबतीत बोलायचं तर सगळ्यात पहिले वर्तकनगरमधले शाखा प्रमुख होते हरिश्चंद्र नेवासकर. नंतर त्या काळात मोहन राज्याध्यक्ष होते, मोहन गावडे होते. मोगराव होते. मोगराव हे तर ठाण्याचे उपनगराध्यक्ष होते. उपनगराध्यक्ष पदापर्यंत त्यांचं नाव पोचलं होतं. त्यांचेच बंधू रामदासराव हेही नगरसेवक होते. आप्पा राऊत होते. चंद्रकांत साखळकर जे नगरसेवक होते वागळे इस्टेटमधून, पण ते वर्तकनगरमध्ये राहायचे, त्यांना कांतू साखळकर म्हटलं जायचं. त्यांची संपूर्ण फॅमिली ही जी संपूर्ण त्यांचं कुटुंब होतं ते वर्तकनगरच्या शिवसेनेसाठी झटलेलं होतं. संभाजी सूर्यराव होते. वसंत विचारे, गिरीधर नाईक, आप्पा राऊत होते, संतोष राऊत होते, रमेश नेरुरकर, मधु टक्के, बाळ सांगले होते, जगन सुर्वे होते, नाना गरुडे होते. ह्या नाना गरुडेंनी एकदा गणेशोत्सवात त्यांची जी टेक्सन कंपनी आहे त्या टेक्सन कंपनीचा फडकता भांगडा गणेशोत्सवात सादर केला होता. ही सगळी नावं होती. वसंत विचारे हे बिल्डिंग नंबर 37मध्ये राहायचे आणि त्यांची एक खास खासियत होती, ती अशी होती की त्यांचं अक्षर हे अत्यंत देखणं होतं, मोत्याचा दाणा होता. आणि त्यांनी एकदा काही कागदावर काही रेखाटून आणलं होतं, काहीतरी लिहिलं होतं. आणि शिवसेनेचे जुने नेते वामनराव महाडिक हे एकदा वर्तकनगरच्या शाखेत आले होते आणि त्यांचं वसंत विचारेंचं अक्षर बघताच ते तिथल्या तिथे थबकले होते. इतकं गोड अक्षर होतं त्यांचं. अरुण गुहागरकर होते, ज्यांनी दत्ता सामंतांची जेव्हा कामगार चळवळ जेव्हा सुरू होती तेव्हा कामगार आघाडी या पक्षाचे जी काही धुरा होती ती अरुण गुहागरकरांनी वर्तकनगरमध्ये वाहिली होती. समाजवादी पक्ष होता, समाजवादी म्हणजे प्रजा समाजवादी हा पक्ष होता. त्यात अरविंद नारायण इंदप होते, घनश्याम दवणे होते, ग.का. दवणे, माधव भागवत होते. मला ह्या ठिकाणी एक गोष्ट आठवते की
अरविंद इंदप जे होते त्यांनी एकदा मधु दंडवतेंची सभा ही बिल्डिंग क्रमांक 17च्या मैदानात, म्हणजे आता जिथे हॉस्पिटल आहे तिथे लावली होती. आणि मधु दंडवते केंद्रीय मंत्री होते आणि त्यांची सभा अरविंद इंदपांनी लावली होती. गंमत अशी की अरविंद इंदप हे जवळजवळ मधु दंडवतेंसारखे दिसत होते. त्यामुळे त्या सभेला बघताना अरविंद इंदप हे जणू मधु दंडवतेंचे जुळे भाऊ वाटत होते. ह्या ठिकाणी आणखीन एक उल्लेख करतो की त्यावेळेस ही प्रजा समाजवादी पक्षाचे जे समाजवादी विचारसरणीची जी सगळी मंडळी होती ते साने गुरुजी कथामाला चालवायचे. आणि बालमनावर वर्तकनगरच्या जी काही लहान मुलं होती त्यांच्या बालमनावर चांगले संस्कार व्हावे म्हणून ते झटत असायची. त्यासाठी त्यांनी ग्रंथालयाची स्थापना केलेली होती. त्याचबरोबर त्यावेळेस काही भाजप नव्हता, जनसंघ होता. आणि जनसंघाचं काम हे भैयासाहेब दातार करायचे, दादा टिचकुले करायचे, पंढरीनाथ रोठे करायचे. आणि त्याचबरोबर RSSची एक शाखा ही समाज मंदिर हॉलच्या समोर, आता जिथे शाळा आहे ती शाळा नव्हती तर ते खुलं मैदान होतं, त्या मैदानात RSSची शाखा भरायची. रिपब्लिकन चळवळ जी होती त्या चळवळीची धुरा मात्र गंगाराम इंदिसे, प्रकाश मधाळे आणि दशरथ पाठारे ही 3 माणसं रिपब्लिकन चळवळीची धुरा व्हायची. गंगाराम इंदिसेंची एक आठवण मात्र सांगण्यासारखी आहे की ज्यावेळी इंदिरा गांधींची हत्या झाली आणि वर्तकनगरच्या नाक्यावर एक सर्वपक्षीय सभा झाली. ती सर्वपक्षीय सभा जेव्हा झाली तेव्हा सर्व वक्त्यांनी भाषणं केली इंदिरा गांधींच्या बाबतीत. पण गंगाराम इंदिसेंनी इंदिरा गांधींच्या बाबतीत जे काही भाषण केलं ते फार प्रभावी होतं. ते अनेकांच्या फार काळ लक्षात राहिलं. ह्याची आठवण इथे आवर्जून सांगायला हवी. एक लक्षात घ्या की ही सगळी व्यक्तिमत्व आज मी जी तुम्हाला सांगितली, सगळ्या व्यक्तींची राजकारणातली नावं सांगितली, त्याच वेळी ही सगळी राजकीय पक्षातल्या मंडळींची नावं झाली. याच सुमारास वर्तकनगरच्या राजकारणामध्ये आणखीन एक नाव आलं. त्यांचा पक्ष नव्हता, राजकारणात ते समरस होते. राजकारणात त्यांचं नाव पुढे आलेलं होतं. वर्तकनगरच्या राजकारणाच्या क्षितिजावर त्यांचं नाव हे विस्तारत चाललं होतं. पण ते पक्षीय राजकारणात नव्हते आणि ते नाव होतं सुधाकर चव्हाण, म्हणजे आजचे सुधाबाई चव्हाण. आणि आता ही सगळी नावं मी जी घेतली आहेत, माझा अजिबात दावा नाही की वर्तकनगरच्या राजकारणातली सगळ्या व्यक्तींची मी नावं घेतली आहेत आणि सगळ्या नावांनी ही यादी सुफळ संपूर्ण असा माझा अजिबात दावा नाही. कदाचित माझ्या स्मरणातनं, माझ्या आठवणीतनं एखादं नाव निसटलेलंही असू शकेल, तर त्याबद्दल मी क्षमा मागतो. ह्याचं कारण मी मागच्या वेळेस जो लेख लिहिला होता त्यातून काही नावं निसटून गेली होती. पण वर्तकनगरच्या राजकारणातली एक तुम्हाला गंमत सांगावी लागेल की जेव्हा ही कॉलनी नव्याने आली तेव्हा ती माजिवडा ग्रामपंचायतीत ही कॉलनी समाविष्ट होती. आणि या वर्तकनगरच्या माजिवडा ग्रामपंचायतीची जी निवडणूक असायची ती पावसाळ्याच्या वेळी असायची. तर त्यामुळे सगळे हे जे निवडणुकीतले उमेदवार असायचे ते भर पावसात त्यांचे कपडे भिजलेले असायचे आणि ते प्रत्येक आमच्या बिल्डिंगमध्ये, प्रत्येक इमारतीत, प्रत्येक घरात जेव्हा प्रचाराला जायचे तेव्हा ओले ते अंगाने जायचे. ही मला खास आठवण तुम्हाला सांगावी लागेल. आणि त्याचबरोबर मला हेही सांगावे लागेल की ह्यातले बहुतांश जे उमेदवार होते त्यांनी निवडणुकीला फॉर्म भरला की आमच्या वर्तकनगर हे आधी गाव असल्यामुळे तिथली जी ग्रामदेवता आहे जानकादेवी, तिच्याकडे नारळ फोडायचे आणि नंतर त्यांच्या प्रचाराला सुरुवात करायची. त्यामुळे जानकादेवी ही निवडणुकीच्या काळामध्ये तीसुद्धा तिकडे सगळ्या उमेदवारांचे पाय हे अचानक वळायचे. वर्तकनगरच्या राजकारणाबद्दल आणखी एका नावाचा मला उल्लेख करावा लागेल. ते नाव आहे भास्कर भगवान मसूरकर. भास्कर भगवान मसूरकर म्हणजे आमचे मसूरकर काका हे शिवसेनेत होते, पण ते फार तन मन धन अर्पून
अर्पण करून ते त्यांचं राजकारण चालायचं. कदाचित ते राजकारणात असूनसुद्धा राजकारणात नसल्यासारखे असायचे, कारण त्यांची जी काम करण्याची वृत्ती होती ती समाजसेवकाची होती. ह्याचं कारण सांगतो की ते महिंद्रमध्ये नोकरीला होते कांदिवलीला, आणि तिथून 2 ट्रेन्समधनं ते ठाण्याला यायचे. आणि त्यावेळेस वर्तकनगरमध्ये म्हणजे स्टेशनहून वर्तकनगरला येण्यासाठी एकमेव साधन होतं ते म्हणजे वर्तकनगरची बस, परिवहन मंडळाची, एस टीची. तर त्यासाठी त्यांनी प्रवासी संघाची स्थापना केली होती. आणि या प्रवासी संघाचं काम ते कामावरून आल्यानंतरसुद्धा बिचारे थकले भागलेले असायचे तरी पण ते करायचे. त्यांच्या व्यक्तिमत्वाचा हा एक उल्लेख इथे करायलाच हवा. तर आजची ही जी वर्तकनगरच्या राजकारणाबद्दलची, वर्तकनगरच्या राजकीय क्षेत्राबद्दलची जी आठवण आहे तुम्हाला कशी वाटते ती जरूर कळवा. धन्यवाद. मित्रांनो, वर्तकनगरबद्दलच्या ह्या आठवणी मी अशाच सांगत राहणार आहे. ह्याच आठवणी तुमच्याकडे असतील, तुम्ही त्या पाठवा. पण ह्या सगळ्या आठवणीने तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि वेळोवेळी त्या तुमच्या मित्रपरिवारातसुद्धा पोचवा. धन्यवाद.